गुड मॉर्निंग एवरीबॉडी। आज हमारे टोटल कोर्स का लास्ट डे है। तो हमने इंट्रोडक्शन जैसे लिया था, आज लास्ट डे का क्लोजिंग है। तो मैं सर को पूछना चाहूंगा कैसा लगा, क्या लगा। अगर आप कंफर्टेबल है तो हिंदी में बात करो, कंफर्टेबल है तो मराठी में बात करो। तो हिंदी में अगर बोलना चाहते हो आपका नाम बताओ, आपका प्रोफेशन बताइए। मी चंद्रकांत चौधरी. माझं प्रोफेशन सध्या मी रॉयल सध्या. त्याच्या आधी मी 2 सर्व्हिस केल्या एअरफोर्समध्ये आणि याच्यामध्ये 20 वर्ष सर्व्हिस केली आहे. टोटल 40 वर्ष सर्व्हिस करून मी जस्ट लिगल प्रॅक्टिस करतो डिस्ट्रिक्ट कोर्टात. आणि गारे सरांबद्दल मला आमच्या मित्राने रवी पाटोळे येस. यांनी इंट्रोडक्शन दिलं आणि सांगितलं की येस आपल्याला काही करोडपती बनायचं नाही, आपल्याला जर डेली 2,000 प्रॉफिट जरी झाला त्या अनुषंगाने आपण पाहायचं. आणि सर त्यानुसार फार चांगलं शिकवतात. म्हटलं ठीक आहे. मग मी सरांना भेटलो प्रत्यक्षात येस. आणि पर्सनली डाऊट विचारले आणि ताबडतोब माझं इंट्रोडक्शन आणि माझं लायबिलिटी सगळं सांगितलं सरांना. हो. आणि त्यानंतर सरांनी मी ताबडतोब जॉईन करायचा विचार केला आणि जॉईन झालो मी. आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे. सरांनी कोणत्याही प्रकारे कोणताही डाऊट न मनात ठेवता आमच्या सर्व परफेक्टली सांगितलं आहे. जे काही शिकवलं सरांनी त्याबद्दल मला सुद्धा आणि इतर आमचे जे कलिग्स आहेत त्यांना सुद्धा कोणताच डाऊट नाहीये. आणि सरांचं एकच हे आहे की बाबा मला जे शिकवायचं ते परफेक्ट शिकवायचं, माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे तेवढंही इम्पार्ट करायचं मला. आणि त्यांचा उद्देश एकच आहे की मला तुम्हाला करोडपती बनवायचं नाहीये. मला तुम्हाला जस्ट डेली तुम्ही 1-2 हजार रुपये जर कमवले तर तेच त्यासाठीच आम्ही याच्या आलेलो आहे. येस. तसं तुम्हाला कसं आपण पहिले जे तुम्ही मला जसं आता बोलले की स्टार्टिंगला आपण भेटलो, तर तेव्हा तुमच्या मनात अनेक शंका असेल शेअर मार्केट बद्दल, ऑप्शन संदर्भात किंवा आता फॉरेक्सचा पण आपण क्लास कम्प्लीट केला त्या संदर्भात सुद्धा. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी घडत असताना आज ज्या ठिकाणी तुम्ही बसले, ज्या लेवलला तुम्ही बसले थोडक्यात, तर त्या लेवल प्रमाणे किती पर्सेंटेज तुम्ही आता क्लिअर झाले किंवा फॉरेक्स मध्ये म्हणा, इक्विटी मध्ये म्हणा, ऑप्शन मध्ये म्हणा, इन दॅट वे. सरांनी जेवढं शिकवलं त्यात 100% मला समजलेलं आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की प्रॅक्टिसचा. सरांनी सांगितलं की प्रॅक्टिस फार महत्वाची. यासाठी प्रॅक्टिस, स्पीड, तुमचा कॉन्फिडन्स हे फार महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही लो कॉन्फिडन्स राहणार तुमचा. आणि मग लॉस झाला तर मग स्वतःवरतीच राहणार असं. पण सर आपण असं प्रॅक्टिस विषय आला तर ठीक आहे, तो जोपर्यंत आपण टाइम देत नाही तोपर्यंत होणार पण नाही. पण तुमचा प्रोफेशन आता थोडासा बदललेला आहे. आफ्टर सर्व्हिस यू डू समथिंग एल्स. आणि त्याच्यानंतर तुम्ही आता मार्केटचं पण नॉलेज घेतलेलं आहे, तर एक अपग्रेड स्वतः झालेलं आहे असं वाटतं का तुम्हाला? ही जी साईड आहे ही फार टेक्निकल साईड आहे ना, लोक म्हणतात आणि आपण पण बघतोच. पण आज तुम्ही त्या लेवलला वाटताय का स्वतःला की येस आय गेट सम गुड नॉलेज आणि अपग्रेड माय सेल्फ, असं काही वाटतंय तुम्हाला? 100% सर. तुम्ही जे आम्हाला नॉलेज दिलं ते एकदम त्या संदर्भात 100% परफेक्ट नॉलेज दिलं. अच्छा. प्रॅक्टिसचा विषय परत रिपीट करतो मी की आपण डिमॅट कसं चालवायचं याची चांगली प्रॅक्टिस केलेली आहे आणि तुम्ही पण ती प्रॅक्टिस मध्ये खूप इन्व्हॉल्वमेंट तुमचा चांगला आलेला आणि आता स्पीड पण चांगली आलेली. तर तो एक कॉन्फिडन्स गेन झाला का तुमचा? हो सर, कॉन्फिडन्स गेन 100%. म्हणजे आता जसं आता जसं आपली चर्चा झाली की टेलिग्रामवर समजा एखादा कॉल मी दिला तर तुम्ही इझिली कॅच करू शकतात का नाही? 100%. कुठंच काय अशी शंका नाही की बाबा कुठे शोधू, कुठे बघू? 100% आणि कुठल्या प्राइसला घ्यायचा त्याच प्राइसला आपण बरोबर घेऊ शकतो. हो. तिथे कन्फ्युजन नाही कोणत्याच प्रकारचं. कारण 90% ट्रेडर तुम्हाला माहितीये की कॉल दिला किंवा कॉल कोणाचा बाय पण केला तर 100चा घ्यायला लावलाय तो मार्केट ऑर्डरला घेतो आणि तोपर्यंत तो 110 ला निघून जातो. म्हणजे 10 पॉईंट त्यांनी पहिलेच वेस्ट करून टाकतो. तर तसं काय तुमचं आता होणार? व्हेरी नाईस सर. टेक्निकली जर आता जसं म्हटलं की फॉरेक्स मार्केट फार टेक्निकल आहे, लोक म्हणतात, तुम्ही पण बघितला का, किंवा इक्विटी मार्केट, ऑप्शन मार्केट पण फार टेक्निकल आहे. पण आता आपण पूर्ण कोर्स कम्प्लीट केला तर इथं काय टेक्निकल भाषा तुम्हाला अडचणीमध्ये आल्या का? नाही सर, मला कोणत्याच प्रकारची अडचण आली टेक्निकल भाषा समजून घेण्यामध्ये. एकदम व्यवस्थितपणे तुम्ही समजलं, त्यामुळे फार चांगलं समजलं. तर शेवटचं मी सर्वांना स्टुडंटला शेवटचा एक रिव्ह्यू विचारतो की 10 पैकी काय जर तुम्हाला पॉईंट द्यायचे ठरले
तर तुम्ही किती ऍक्सेप्ट करणार? 10 पैकी 9 पॉईंट देईल मी. ओके. 1 पॉईंट डिलीट ठेवेल मी सर. हा. काही सजेशन्स मला द्यायचे. अच्छा. येस सर. येस सर बोला ना, द्या ना. सजेशन हेच द्यायचं सर. तुम्ही जेव्हा क्लास जेव्हा घेतात फर्स्ट इंट्रोडक्शन, हा. त्यावेळेस तुम्ही जर सांगितलं जे शिकणार आहेत त्यांना हा. की मी शिकवत असताना पूर्ण माझं शिकवणं होऊन जाऊ द्या हा. आणि त्यांना तुम्हाला जो काही डाऊट असेल तो विचारा. हा. मध्ये मला डिस्टर्ब करू नका, कारण माझी लिंक तुटते. हो. त्यामुळे एक तुम्हाला सजेशन राहायचं मला की तुम्ही इंट्रोडक्शन घेतानाच एक ही नोट ऍड करा. ही नोट point ऍड add करावी ओके. की जेणेकरून Yes, yes. जे आहेत पार्टिसिपेंट्स त्यांना कळेल की यस मला मध्ये डिस्टर्ब करायचं नाहीये आणि मला जो काही डाऊट विचारायचा तो नंतर विचारायचा. येस चालेल, डेफिनेटली. अजून काही सजेशन? अजून एक सजेशन आहे सर याच्याबद्दल की समजा आपले लाईट जातात, हा. एक पॉईंट पासून लाईट पासून ओके. म्हणजे जो आपल्याला इमर्जन्सी लाईट अंडर नाही गरजेचं सांगताय. काहींनी सजेशन मोठी स्क्रीन घ्या. नाही सर. म्हणून म्हणलं विचारूनच घेऊ. अजून काही डाऊट नाही सजेशन अजून काही नाही. हे रेकॉर्डिंग असणारच आहे, तसं काही नाही. कारण तुमच्या मित्रांनी मला सजेशन दिलं त्याच्यामुळेच एवढं मोठं ऑफिस. अगदी तुम्ही स्वतः सजेशन देताय, डेफिनेटली याची पण ग्रोथ चांगलीच होणार आहे. है ना? थँक्यू. थँक्स अ लॉट. आणि जसं सर म्हणतात एक म्हण आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तसं ट्रेनर मेक्स मॅन परफेक्ट. डेफिनेटली. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. मी सर्वांना सजेस्ट करेल की सरांचं एज फॅक्टर बघा, सरांच्या नॉलेज फॅक्टर मध्ये, क्वालिफिकेशन मध्ये, त्यांच्या सर्व्हिस बॉन्ड मध्ये असताना सुद्धा एवढं सर्व्हिस केल्यानंतर एक नवीन शिकायची त्यांना उमेद आहे आणि ती नवीन शिकायची उमेद प्रमाणे त्यांनी स्वतःला कन्वर्ट केलं, डायव्हर्ट केलं आणि आज शेअर मार्केटमध्ये त्यांना जे नॉलेज आहे आज ते एक्सपोज करणार आहे. तसं आज आपण मोकळ्या मनाने सर्व चर्चा केली, तर डेफिनेटली काही दिवसांनी तुम्ही जेव्हा प्रॉफिट कमवणार त्याची पण चर्चा करू शकतो आपण. तेवढा कॉन्फिडन्स आहे आपल्याला. ओके सर, थँक्यू. वन सेकंड. थँक्यू सर. ऑल दी बेस्ट.